जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठुरायाचा 12 फूट उंच मूर्तीची ढोल ताशाचा गजरासह टाळ मृदुंग वारकऱ्यांच्या उपस्थितीत तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला भाविकांची भव्य मिरवणूक झांज टाळ मृदंगाच्या गजरानं विठू माऊली नामाचा जयघोष। आषाढी एकादशीच्या दिवशी होणार विठुरायांच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण। नंदुरबार शहरात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला जय हरी विठ्ठलाच्या नामघोष आणि विविध भक्ती गीते तसेच झांज टाळ मृदंगाच्या गजराने नंदुरबारात विठू माऊलींची 12 फूट उंच मूर्तीची आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। दिवसभर रिपरिप पडणाऱ्या पावसात निघालेल्या मिरवणुकीत हरभक्त भक्तिसागरात भिजून चिंब झाले होते। नंदुरबार नगरपरिषदेच्या माध्यमातून शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील लोकनेते स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी उद्यानालगतच्या जागेत आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर 12 फूट उंच भव्य मूर्ती बसविण्यात येणार आहे। 5 जुलै रोजी मूर्ती नंदुरबारात दाखल झाल्यानंतर शहरातील धुळे चौफुलीपासून विठ्ठलानामाचा जयघोष करीत विविध भक्तिगीते तसेच झांज टाळ मृदंगाच्या गजर करीत मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील संत मीराबाई भजनी मंडळ व गुरुदात भजनी मंडळाच्या महिलांनी माऊली माऊलीचा गीतावर नृत्यावर ठेका धरला। शनिमांडळ येथील भजनी मंडळाचे कार्यकर्ते वारकऱ्यांच्या पेहरावत सहभागी झाले होते। अनेक महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवत फुगड्या खेळल्या। मिरवणुकीला दुपारी 3 वाजता सुरुवात झाली। धुळे चौफुलीपासून निघालेली मिरवणूक धुळे रोड मोठा मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर स्टेट बँक चौक अंधारे चौक तेथून पुन्हा स्टेट बँक मार्गे लोकनेते स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी उद्यानापर्यंत आणण्यात आली। मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। ग्रामीण भागातून देखील भाविक स्वयंस्फूर्तीने आले होते। विठ्ठल नामाचा गजर झांज टाळ मृदुंग आणि भक्तिगीतांवर उपस्थित भाविक भक्तिरसागरात भिजून चिंब झाले होते। रिपरिप पावसातही हरिभक्त विठ्ठल नामात लीन झाल्याचे पाहायला मिळाले। अनेक वयोवृद्ध सहभागी महिलांनी फुगड्या खेळून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले। यावेळी वारकरी संप्रदायात विणेला मोठं महत्त्व असतं। शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी उद्योजक मनोज रघुवंशी यांनी मिरवणुकीत सहभागी होत गळ्यात विणा घालून जय हरीचा जयघोष केला। विठ्ठल माऊलीच्या 12 फूट उंच भव्य मूर्तीचे लोकनेते बटेसिंग रघुवंशी उद्यानालगत आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सायंकाळी लोकार्पण करण्यात येणार असून उपस्थितीचे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे। सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार।
त्यांनी आपल्या या विठ्ठलाच्या आगमनाला विरोध केला.
त्रास देतो, कोण भक्ती करतं, शिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सगळेजण तिथे घेऊन जाऊ. चला. आपल्याला मूर्ती एका मूर्ती बसवू एकदम चांगली, कारण मूर्तीची जबाबदारी नाही. आज आला, मी रात्री मुंबईहून आलो आणि अजून इथं काही संध्याकाळी 5 वाजता परत तुम्हाला सगळ्यांना माझं आमंत्रण आहे की आपण मूर्तीचं बसवून तिचा सोहळा सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी आहोत. मला माहिती आहे उद्याचा दिवस उपवासाचा दिवस आहे, मी सुद्धा खाऊ घालायची मी व्यवस्था करेन, पण आपण सगळ्यांनी तशी उद्या सुद्धा या मूर्तीची आता मूर्ती आपण झाकून ठेवणार आहोत आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता याची प्राणप्रतिष्ठा करू. प्राणप्रतिष्ठा म्हणजे पूजा नाही, फक्त लोकार्पण सोहळा. प्राणप्रतिष्ठा होणार नाही, पूजा कोणाला, फक्त श्रद्धेचं स्थान आमचं देव आहे. चांगल्या भावनेतून देवाला सकाळी 5 वाजता आपण इथं मूर्तीचा लोकार्पण सोहळा करू. थोडं बऱ्यापैकी इथं मी वातावरण करून घेईन, रंगबिंग मारून 8-10 दिवसामध्ये मला शोभेल असंच वातावरण इथं आपण करून देऊ. कारण बोलतो की हमारी पहचान विकास और निर्माण, त्याच्यामुळे आम्ही इथं सगळं काही करू. आणि आता त्या चौकामध्ये, ज्या चौकात आम्ही विठ्ठलाला बसवणार होतो त्या चौकातला मोठा लाईट आहे, तिथं काय करायचं, मोठं तुळशी वृंदावन बनवून तिथं बसवून देणार आहे. म्हणजे जो बी येईल त्याला जाता येता माझी आठवण आलीच पाहिजे की हा काही बी करू शकतो. आणि म्हणून तिथं तुळशी वृंदावन सुद्धा ज्या माझ्या सन्मित्राने ही मूर्ती बनवून आहे, आता डिझाईन दाखवणारे देऊ आनंदीला आहे, सारखं तुळशी वृंदावन त्या चौकात बसवेल आणि इथं आपण विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या संध्याकाळी 5 वाजता करू. त्या नंदुरबार शहरामध्ये अजून 3 वस्तू आपल्याला बसवायच्या आहेत. एक धर्म, दुसऱ्यांदाची सुद्धा मूर्ती आपणच बसवणार आहोत. आणि तिसरं माझी इच्छा आहे प्रभू रामचंद्राची सुद्धा 21 फुटाची मूर्ती, पण त्या 21 फुटाच्या मूर्तीची जागा निश्चित नाही. पहिले मी ठरवलं होतं की वाघेश्वरीच्या टेकड्यावर बसवावी, म्हणजे लोकांना दिसेल. तर मग महापेटी गार्डन आहे किंवा आपलं हुतात्मा गार्डन आहे जुन्या नगरपालिकेच्या समोर, कुठं बी बसवता येईल, त्याची जागा आज निश्चित नाही. पण भगवान बिरसा मुंडासाठी जिल्हाधिकाऱ्यांची चौफुली, तिथं ढोल वाजवणारा माणूस काढून घेऊ आणि तिथं भगवान बिरसा मुंडांना बसवू. जर तिथं पण लोकांनी त्रास दिला तर मग देवमोगरा मातेच्या समोर भगवान बिरसा मुंडाला बसवून देणार, हे ठरवलेलं आहे. संभाजी महाराज इथं शिवाजी कॉलनीच्या ओपन स्पेस मध्ये सगळ्या मित्रांनी मदत करून जागा दाखवली आहे. आपण मूर्तीची सुद्धा ऑर्डर देऊन टाकली आहे आणि एखाद महिन्यामध्येच मूर्ती भलाई नाही आली तरी त्या परिसराला डेकोरेटिव्ह करून घेऊ. मूर्ती 2 महिने 3 महिने लागतील, मूर्ती येईल तेव्हा एखाद्या वेळेला आचारसंहिता लागून जाईल, पण मूर्ती आणू, मूर्ती बसवू, हे काम आपणच करणार आहोत. आणि म्हणूनच लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतो की हेच जर सर्व करतील तर मग नंदनगरीची जनता यांच्यावरच प्रेम करेल अशी भीती कोणाला तरी वाटते. आणि म्हणूनच त्यांनी याची तक्रार केली. तक्रार करून मी रात्रीपर्यंत 1 वाजेपर्यंत माझी इच्छा होती इथेच बसवायची. जो हंगा एका दुसरा गुन्हा भी दाखल हुआ तो भी चलता. आज भी सगळे पोलीस अधिकारी, DYSP, PI सगळे माझ्या बरोबर इथं होते
आणि सगळ्यांनी विनंती केली एसपी साहेबांची खास करून, कारण एसपी साहेब नंदुरबारचा हा प्रामाणिक माणूस आहे असं माझं मत आहे आणि म्हणून असे पोलीस अधिकारी या शहरामध्ये पाहिजेत. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण जागा बदलली. कोणाला वाटेल आमच्यामुळे बदलली, त्यांच्यामुळे नाही. या जिल्ह्यामध्ये कोणाला बी अंगावर घ्यायची कॅपॅसिटी आपलीच आहे हे आपण जाहीर केलेलं आहे दरवेळेला. पण इथं पण मोठ्या भावाने मोठ्या श्रद्धेने आपण मूर्तीचं लोकार्पण सोहळा उद्या संध्याकाळी 5 वाजता करणार. नंदनगरीच्या जनतेने, तालुक्याच्या जनतेने अवश्य यावं अशी आग्रहाची विनंती करतो. संभाजी महाराज की जय.